चला दोन्ही संघाचे राखीव खेळाडू यायचे आहेत. चला स्ट्राईकला आहेत ते मनोज, नॉन स्ट्राईकला आहेत ते यश. पहिला चेंडू चांगला खोलवरला, गोलंदाज रतीश. पहिला चेंडू ब्लॉकरला हाताला गेला, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि नक्की तिथे चेंडू जात आहे चौकारा दिशेने. शॉर्ट मिडॉनला चौकार. नक्कीच चांगला प्रहार फलंदाजाकडून बघायला मिळतो बोर्डे संघ आणि दित्या लवेन मासवन. पुन्हा या चांगला चेंडू कव्हरवरती झेल होऊ शकतो आणि गाडी बाद. चला बक्षीस आलेलं आहे फलंदाजासाठी बोर्डी संघासाठी. ते म्हणजे त्यांचे गावातले जावाई महेश जोगवाली मास्टर डीजे. 3 षटकारला 500 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. चला बोर्डीएस 11 संघ तुम्हाला बक्षीस आलेलं आहे. चला कुठलेही खेळाडू 3 षटकार मारा. महेश यांच्याकडून 500 रुपयाचं मानकरी. नक्कीच अमोर राजांनी सुद्धा लावले असते पण ते पंचाची भूमिका पार पडतात. तुम्ही खूप दर्शवी शकतात पैसे लावायचे की नाही. आणि गाडी बाद. थँक्यू डीजे. आणि नक्कीच गोल्डन डस्टचा शिकार झालाय संदीप. नवीन फलंदाज जाता येतो विराग. नवीन फलंदाज. पहिला षटक चालू आहे मैदानामध्ये आणि 2 गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे बोर्डी 11 या संघाचे. आणि चांगले षटक हाताळतात ते गोलंदाज रतीश जाधव. चार चेंडू झालेले आहेत, चौका ठोकलेले आहेत, 4 धावा झालेल्या आहेत, 2 गडी सुद्धा बाद केलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते रतीश जाधव यांच्याकडून. नवीन फलंदाज गेलाय तो विराल. पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण बघा यष्टकांच्या अप्रतिम जयेश भोईर यांच्याकडून तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा 2000 अशी अपील. 15 चेंडू बाहेर जात आहे आणि नक्कीच चांगलं षटक हाताळलं गेलंय. 1 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती बोर्डे 11 संघाची 4 धावा 2 गडी बाद. चला थँक्यू डीजे. आणि गोलंदाजीला येतात ते वैयक्तिक पहिले षटक संघाकडून, दुसरं षटक जयेश भोईर. तर जयेश भोईर अतिशय चांगलेसे गोलंदाज आहेत दित्या 11 मासवण संघाचे.
पहिला चेंडू कव्हर झोनला खेळलेला आहे. नक्की चेंडू चौका दिशेने जातोय. बघूया किती धावा येतात आणि हा येतोय चौका आणि पंचांचा इशारा नो बॉल. थँक्यू डीजे. आणि पुढचा चेंडू फ्री हिट आहे. दोन्ही संघाच्या कर्णधार नो. तुम्हाला रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू कोणाला घ्यायचा असं चेक करू शकतात. एक रिव्ह्यू दिलेला आहे. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू घेऊ शकतात. नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. नक्कीच फुल टच चेंडू, चांगला प्रहार केला. नक्कीच झेल होऊ शकतो आणि गडी बाद. नक्कीच चांगला प्रहार केलेला आहे. एक धाव निश्चित. पूर्ण धावसंख्या पोचली गेली आहे ती 10 या धावसंख्येवरती. नक्कीच एक धाव. निश्चित एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे पण एका धावावर समाधान. थँक्यू डीजे. तर धावसंख्या पोहोचली ती 2 षटकांवर बोर्डी या संघाची 11. तर गोलंदाज आहेत ते ऋतिक. खूपच चांगला चेंडू ऋतिक यांचा. अतिशय चांगला चेंडू ऋतिक यांचा बघा. आणि नक्कीच चोरटी डाव बघा. नक्कीच इथे चोरटी डाव म्हणावा लागेल.
आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 13 धावसंख्या. नक्कीच पंच आमच्याकडे दर्शवितात वाईडचा चेंडू आणि अतिरिक्त 2 धावा. धावसंख्या पोचली गेली आहे ती 15. खूपच चांगला फटका हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 21. नक्कीच चांगला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच स्टंपिंग घेतला असता नक्कीच गडी बाद झाला असता. ऋतिक यांची अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते नायगावच्या परिसरामध्ये. मागच्या रविवारीचे टुर्नामेंट झाले 1,50,000 25,000 आणि प्रथम पारितोषिक पटकावलं गेलं ते म्हणजे मड या संघाने. आणि नक्कीच वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 2 धावा. धावसंख्या पोचली गेली आहे ती 23. आणि धावसंख्या पोहोचली ती 3 षटकानंतर बोर्डिया 11 संघाचे 24. शेवटचं षटक अंतिम षटक. चला शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येतात ते सुशांत. नक्कीच चांगला चेंडू. एक धाव. धावसंख्या पोचली गेली आहे ती 25. पुन्हा एकदा जोरदार अपील केले. पंचांनी अपील फेटाळलेले आहे.
नक्कीच पुन्हा एकदा एक धाव धावसंख्या पोचली गेली आहे ती 26. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला खेळून काढला मिड विकेटला. नक्कीच एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि पुन्हा एकदा एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचते आहे ती 27. शेवटचा चेंडू बघा शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा करतात बोर्डे 11 संघ. खूपच कमी धावावर रोखून ठेवलेला आहे दित्या 11 मासवण संघाने. नक्कीच पंच आमच्याकडे वळतात. वाईट चेंडू अतिरिक्त 2 धावा बघा शेवटचा चेंडू होता वाईटच्या स्वरूपात धावा आल्या त्या 2. धावसंख्या पोचली गेली ती 29. नक्की चांगलं क्षेत्ररक्षण बघा चांगलं क्षेत्ररक्षण. नक्की चेंडू चौकार दिशेने गेला असता आणि एक धाव आणि षटक संपलेला आहे. 4 षटकांतर धावसंख्या पोहोचली गेली ती बोर्डे 11 संघाची 30. सामना जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान ठेवलं ते दित्या 11 मासवण या संघाला. पवार बॅटमन लेफ्टी बॉलवर घालतोय उपटी. यो भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा घालतोय बॉलवर उपटी. भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय. चला सामना जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान ठेवले. 24 चेंडू 31 धावा. चला सलामी जोडे उतरले मैदानामध्ये ती म्हणजे अजय आणि उमेश. एकतीस धावा करायच्या आहेत त्या म्हणजे दित्या 11 मासवण या संघाला. चला सामन्याला सुरुवात करायची. गोलंदाजीला गोलंदाज आहे तो गोलंदाज सूरज आणि लेफ्ट हँड फलंदाज अजय भोईर. उमेश वावरे सलामी जोडी उतरलेली आहे.
2 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील, लक्षात ठेवा. नक्कीच पहिला चेंडू मोठा प्रहार केलेला आहे. बघूया चेंडू कुठे, आणि नक्कीच 9 लँडमध्ये चेंडू पडला गेला. एक धाव निश्चित पूर्ण, आणि दुसरे धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केले गेले. धावने 2 चांगले श्री गणेश होतो दित्या 11 मासवण या संघाचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू लॉंग खेळलेला आहे, आणि हा येतो 1 बाउंड चौकार. पहिल्या चेंडूची 2 धावा, दुसऱ्या चेंडूची षटकार. धावसंख्या पोचली गेली ती 6 या धावसंख्येवरती. नक्कीच मैदानामध्ये हवेचा झोक खूप आहे कालच्या दिवसापासून. अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला, निर्धाव. पुन्हा एकदा फुलटा चेंडू चांगला प्रहार केलेला आहे. नक्की चेंडू जात आहे लॉंग ऑफला, आणि हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या पोचते ती 10 या धावसंख्येवरती. बघा क्षेत्ररक्षण लावलं होतं पहिल्या चेंडूवर, तिकडे क्षेत्ररक्षण हलवलं गेलं, आणि नक्की चौकार गेले 2. पुन्हा एकदा उंचान तडवला चेंडू, आणि हा येतोय षटकार. DJ Alpesh in the mix. त्याला 3 षटकारवरती बक्षीस आलेलं आहे. सुनीलजी धानवा साहेब, उपसभापती पालघर, 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा आणि इकडे झेल होऊ शकत होता, आणि नक्की झेल सुटला गेला, आणि नक्कीच 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 17. खूपच चांगली फलंदाजी करत आहेत. चला, 1 षटकांतर धावसंख्या पोचली गेली आहे ती दित्या 11 मासवण या संघाची 17. चला, अजय काले यांच्याकडून सुद्धा बक्षीस आलेले आहे. 3 षटकार मारले तर नक्कीच तर गोलंदाजाचं नाव आहे ते. चला, अजय काले मेजर आहेत, पोलीस दलात कार्यकर करत आहेत. त्यांच्याकडून बक्षीस आलेले आहेत. दित्या 11 मासवण संघासाठी 3 षटकार मारा, 500 रुपये कमवा. बघा बक्षिसाचे वर्साव झालेला आहे. म्हणजे 1 फलंदाजाने षटकार मारले 3 तर 1000 रुपयाचा मानकरी ठरेल. सुनीलजी धानवा साहेब आणि अजय काले साहेब मेजर यांच्याकडून 1000 रुपयाचं रक्कम दिला जाईल. आणि अजय याने कामगिरी करून दाखवायची आहे.
पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये बघा दोन्ही चेंडू निर्धाव. चला चांगले दोन चेंडू हाताले निर्धाव. 16 चेंडू 14 धावा. 16 चेंडू 14 धावांची गरज आहे दित्या 11 मासोनी या संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि त्रिफळा चित. थँक्यू डीजे. चला 3 चेंडू अप्रतिम हाताळले गेले, 2 चेंडू निर्धाव आणि तिसरा चेंडू त्रिफळाची. नवीन फलंदाज गेलाय तो रतीश जाधव. सामना जिंकण्यासाठी आता हवे आहेत ते 15 चेंडू 14 धावा. अतिशय चांगला फटका रत्नेश यांच्या बॅटून षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच षटकार ठोकलेला आहे आणि सामना जिंकण्यासाठी आता 8 धावांची गरज आहे. तर 3 षटकार ठोकतात का बघूया फलंदाज. आणि हा येतो बॅक टू बॅक षटकार. चला थँक्यू डीजे. चला षटकार ठोकला. आता 1000 रुपयाचा मानकरी ठरेल. सुनीलजी धानवा साहेब यांच्याकडून 500 रुपये, अजयजी काले साहेब यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे 1000 रुपये मानकरी ठरू शकतो. जिंकण्यासाठी धावा पाहिजे 2. षटकार मारला तर 1000 रुपये. तर नक्की षटकार ठोकायचा आहे फलंदाजाला 1000 रुपयाचा मानकरी व्हायचा असेल तर. आणि हा येतोय 1000 रुपयाचा मानकरी आणि 1000 रुपये कमावलेत ते फलंदाज रतीश यांनी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. चला अजय काले आणि सुनील धानवा साहेब यांनी सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. चला दोघांनी यायचं आहे. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे आणि रतीशच या मॅन ऑफ द मॅच. मेडल आणि टी शर्ट आणि 1000 रुपयाचा मानकरी. 3 चेंडू 18 धावा आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली, 2 गडी बाद केले. कमॉन डीजे. आणि नक्कीच सुनीलजी धानवा साहेब यांच्याकडूनच टी शर्ट्स आणि मेडल दिलं जाईल. तर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे रितेश यांनी.
रतीश आणि टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तसं अजय काले यांनी सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला टी शर्ट्स आणि मेडल्स देत आहेत. तर इथे टॉस बॉक्समध्ये या. टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट्स मेडल्स आणि अजय काले यांच्याकडून 500 रुपये, सुनीलजी दानवा साहेब यांच्याकडून 500 रुपये आणि नेक्स्ट